नमस्कार, मी श्वेता भालेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. अकाउंट्स, बँकिंग अँड फायनान्समध्ये करिअरच्या नवीन 101 संधी याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत करिअर मार्गदर्शक सुमित अरोरा. नमस्कार सर. नमस्कार मॅम. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. सुमित अरोरा यांनी गेल्या 25 वर्षांमध्ये 50,000 व्यावसायिकांना प्रशिक्षित केले. त्यांनी 5,000हून अधिक शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित केले. तसंच 100हून अधिक प्रशिक्षक माध्यमांद्वारे 500हून अधिक करिअर प्रशिक्षकांना प्रशिक्षित केले. ते ICA मध्ये शैक्षणिक आणि करिअर सल्लागार आहेत. ICA चे महाराष्ट्रामध्ये 20 केंद्र आहेत आणि अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स या विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची 100% हमी ते देतात. तर चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे अकाउंट्स, बँकिंग अँड फायनान्समध्ये करिअरच्या नव्या 101 संधी. सर, सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे करिअरच्या 101 संधी, त्या पण अकाउंट्स, बँकिंग अँड फायनान्समध्ये. हा विषय आपल्याला महत्त्वाचा का वाटतो? हा विषय महत्त्वाचा यामुळे वाटतो की मी जर आपल्यालाही विचारलं की किती करिअर्सची नावं आपल्याला माहिती आहेत, तर एक 10, 12, 20, 25 एक्सपिरियन्ससोबत 50 एक करिअरची नावं आपण घेऊ शकता. आम्ही जेव्हा करिअर सेमिनार कंडक्ट करतो तेव्हा मी विद्यार्थ्यांना विचारतो की बाबा लिही करिअरची नावं लिही, कॉमर्स नंतर तुला किती करिअर्स माहिती आहे त्याची नावं लिही. तो 10, 15, 20पर्यंत नावं घेतो आणि 10-20 नावांमधून एखादी करिअर निवडायचं म्हटलं तर ते लिमिटेड चॉईस आहे. बरोबर. तर विद्यार्थ्यांना जर आम्ही भरपूर करिअर्सची आधी माहिती तरी दिली तर त्याचा जो डिसिजन होईल तो थोडासा इंटेलिजंट डिसिजन होईल. इट विल बी अ वाईज डिसिजन. हा डिसिजन का गरजेचा आहे चांगला? कारण त्याचा जो पुढचे 40 वर्ष आहे, 30 वर्ष आहे, तो याच डिरेक्शनमध्ये तो घालवणार. तर जर त्याला माहिती चांगली असेल तर त्याची ही पुढची डिसिजन नाहीच होईल. त्यासाठी आम्ही स्पेसिफिकली एक चांगलं बुकलेट क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये 101 करिअर ऑप्शन्स हे आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्समध्ये, असं नाही की एका सेक्टरमध्ये 9-10 वेगवेगळे सेक्टर्स क्रिएट केलेत. त्याच्यामध्ये त्याचे जॉब रोल्स आहेत, त्याच्यामध्ये त्याचे कंपनीजचे नावं आहेत, त्याच्यामध्ये त्यांना काय स्किल्स यायला पाहिजे ते सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि हे ऑप्शन्स, हे बुकलेट आमच्या सेंटर्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर आमचे जे ट्रेंड करिअर गाईड्स आहेत आणि आमचे जे प्लेसमेंट मॅनेजर्स आहेत, मी सर्व विद्यार्थ्यांना जे बघत असतील त्यांना इन्व्हाइट करेल की तुम्ही सेंटरला या. आमच्या करिअर गाईड्स जे ट्रेंड आहेत, जे प्लेसमेंट मॅनेजर्स आहेत त्यांना भेटा, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा आणि या वेगवेगळे 100 वेगळे करिअर्स कोणते आहेत आणि तिथे कसं पोहोचायचं, व्हॉट आर द स्टेप्स टू रीच देअर, हे सर्व तुम्हाला तिथे कळेल. आणि तेच नव्हे, ही जर बुकलेट तुम्हाला हवी असेल तर स्क्रीनवर कुठेतरी तुम्हाला नंबर्स दिसतील, तर त्या नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सॲप पाठवलं करिअर म्हणून तर ही पुस्तिका तुम्हाला फ्रीमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप केली जाईल अँड यू कॅन यूज दिस बुकलेट. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन करता आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे करिअर आता त्यांच्यासाठी उपलब्ध आहे त्याची सुद्धा माहिती देतात. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दररोज 100हून अधिक करिअरच्या संधी आपल्याला कशा पद्धतीने उपलब्ध होतात? तर आमच्याकडे 100 हे करिअर्सची जी रिक्वायरमेंट आम्ही म्हणतो दररोज येते, त्याच्या मागील एक सेटअप आहे, एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आमच्या देशभरात 100हून जास्त 120 सेंटर्स आहेत आणि 120 सेंटर्स शिवाय आमचे 10 प्लेसमेंट ऑफिसेस आहेत. 130 लोक दररोज काम करतात, रिक्रुटर्स जी रिक्वायरमेंट मागवतात. 70,000हून जास्त आमचे रजिस्टर्ड एम्प्लॉयर्स आहेत ज्यांनी आधी आमच्याकडनं लोक घेतलेले आहेत आणि हे सर्व आमच्याकडे रिक्वायरमेंट देत असतात. आणि याची खास बात एवढी होते की आमची जी ॲडमिशन असतात त्याच्याहून जास्त आमच्याकडे रिक्वायरमेंट्स असतात. तर आमचे काही विद्यार्थी कोर्स जॉईन करता त्यांना जॉब्सची रिक्वायरमेंट सुरू होऊन जाते. आमचे प्लेसमेंटवाले आमच्या ॲडमिशन टीमच्या मागे लागतात की कोण नवीन आलं आहे, थोडंसं ट्रेन झालं आहे का, आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे, आपण इंटरव्ह्यूला पाठवू शकतो का. असं करत करत आमचे जे विद्यार्थी आहेत ते जॉब करत असतानाही त्यांना इंटरव्ह्यूला आम्ही पाठवतो. काही इंटर्नशिप करायला सुरुवात करतात आणि काहींना तर जॉबसुद्धा लागून जाते कोर्स कंप्लीट होण्याआधी. खरंच? हो. आणि तुम्हाला जर विश्वास होत नसेल तर मी तुम्हाला एक यादी देतो की हे सर्व विद्यार्थी आहेत जे प्लेस झालेले आहेत आणि आपण त्यांना कॉल करून विचारू शकता, त्यांच्याशी बोलू शकता. कोणाला एखाद्याला कॉलला उपलब्ध करून पाहिजे असेल तर मी यांना सांगितलेलं आहे की
तुम्हाला फोन येईल, आपण कोणाला फोन लावून त्यांना डायरेक्ट विचारू शकता की केव्हा जॉईन केलं, कसं जॉब मिळाला वगैरे वगैरे. अगदी सर, आपण सांगताय की आमचे विद्यार्थी हे शिकत असतानाच त्यांना जॉबची ऑफर केली जाते आणि ते इंटरव्ह्यू सुद्धा देतात. आणि आपलाच एक विद्यार्थी, मला वाटतं आपली एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे, भावना देवकर. नमस्कार भावना. हा नमस्कार मॅडम, मी भावना देवकर, मी ICA ची विद्यार्थिनी आहे. अच्छा, मला एक विचारावं असं वाटतं की सरांनी आता खूप छान सांगितलेले आहे की दररोज त्यांच्याकडे 100हून अधिक करिअरच्या संधी उपलब्ध होतात आणि तुम्ही त्याचा खूप लाभ घेतलेला आहे. तुम्ही ICA मध्ये कशा पद्धतीने सामील झालात, तो अनुभव नेमका कसा होता? अगदीच मॅडम, मी ICA नोव्हेंबर 2019 मध्ये ऍडमिशन घेतलं होतं आणि ICA मध्ये आम्हाला त्यांनी 2 ऑप्शन दिले होते. CIA कोर्स त्यात मी CIA कोर्स निवडला होता, जो की 12 महिन्यांचा असतो. पण अगदीच 10 महिन्याच्या आतच मला मॉक इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची संधी ICA कडून देण्यात आली. वाव. माझा कोर्स कंप्लीट झालेला नव्हता, मी जस्ट कोर्स पास करत होती, तेवढ्यात मला इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची संधी ICA कडून मिळाली. अर्थातच सांगायला नको की ICA विद्यार्थ्यांकडून अप्रतिम मेहनत करून घेते, जेणेकरून कुठलाही विद्यार्थी असो तो इंटरव्ह्यू क्रॅक करू शकेल. अगदी. आणखी एक भावना, महत्त्वाचा प्रश्न, आता सध्या तुम्ही कुठे नोकरी करत आहात आणि साधारण तुमची सॅलरी काय आहे? तर ICAच्या सपोर्टमुळे मी एका चांगल्या रेप्युटेड इंडस्ट्रीमध्ये प्लेस झाली आहे, ओसोस ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. तो मला कामाचा अनुभव नसताना ऍज अ फ्रेशर म्हणून मला 15,000 पर्यंत CTC सॅलरी मिळते. तर अशा प्रकारे ICA कडून मला एक सुवर्ण संधी चालून आली आहे. अगदी खूप छान असा बोलका अनुभव होता सर, की ICAच्या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे लगेचच अगदी करिअरची संधी आणि करिअरचं ऑप्शन त्यांना निवडता आला आणि त्या आता सध्या खुश आहेत. बिलकुल. आणि मी आपण सर्व व्ह्युअर्सना सुद्धा हे आवाहन करेल की आपण आमच्या सेंटरला या. तिथे आमचं एक प्लेसमेंट मेळासारखं असतं, जिथे आम्ही आमच्या पासआउट विद्यार्थ्यांना बोलवतो जे जॉब करत असतात. तुम्ही त्या एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांना येऊन भेटा, त्यांना प्रश्न विचारा, आपले जे काही मनात डाऊट असतील ते विचारा. आणि हे तुम्ही त्यांना जर डायरेक्ट विचारलं तर तुम्हाला सुद्धा गायडन्स मिळतं की आजकाल काय करत आहेत विद्यार्थी, काय जॉब रोल आहे, आपल्याला काय स्किल्स निवडायचे आहेत. तर फक्त प्लेसमेंट गाईड किंवा फक्त करिअर काउन्सिलरवर न विश्वास ठेवता तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा जे सिनियर जॉब करत आहेत, देवकर सारख्या मॅडमना सुद्धा आपल्या सेंटरवर येऊन भेटू शकता. तर आपण तो फायदा नक्की उचलायला पाहिजे. अगदी सगळ्यांना आवाहन आहे. सध्या आमच्या स्क्रीनवर नंबर्स आहेत, मुंबई, पुणे आणि आणखीन एक ऑफिसचा, तो सुद्धा, त्याच्यावर तुम्ही करिअरबद्दल जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील किंवा तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही आवर्जून संपर्क करा. त्याचबरोबर वेबसाईटसुद्धा आहे आणि व्हॉट्सॲप नंबरसुद्धा आहे, यावर सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. आवर्जून तुम्ही यावर संपर्क करा. सर, कार्यक्रमामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की साधारण आपण बघतो की खूप सारे करिअरचे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, तर साधारणपणे मोस्ट कॉमन कुठल्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स तुमच्याकडे येतात? बिलकुल. तर मोस्ट कॉमन रिक्वायरमेंट्स पासून न सुरू करता मी एक स्टेप मागे येतो, एक पाऊल मागे येतो आणि तुम्हाला एक 9 वेगवेगळे करिअर कॅटेगरीज जे आहेत त्यांच्या बाबतीत सांगतो. तर अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्समध्ये अकाउंट्स, ऑडिट, बँकिंग, कॉर्पोरेट लॉज हे फर्स्ट 4 कॅटेगरीज मी म्हणेल की जिथे आपल्याला विद्यार्थ्याला जॉब करता येईल. त्याशिवाय फिनान्स, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, मग KPO, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज जे विश्वातून वेगवेगळ्या ठिकाणीहून काम इंडियामध्ये आणतात आणि तिथे आपले विद्यार्थी काम करू शकतात. त्याशिवाय MIS रिपोर्टिंग, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम रिपोर्टिंग आणि टॅक्सेशन, असे हे 9 कॅटेगरीज आहेत. आणि प्रत्येक कॅटेगरीमधले जे स्पेसिफिक करिअर ऑप्शन्स आहेत ते जर आपल्याला स्लाईडवर दाखवता आले तर ते मी दाखवायला सांगेल. आणि तिथे आपण बघू शकतो की पूर्ण लिस्ट आहे, अकाउंटिंग मॅनेजरपासून तर जनरल अकाउंटंटपर्यंत आणि भरपूर असे. तर कॉमन जे सुरुवात असते ती अकाउंट ऑफिसर, अकाउंट एक्झिक्युटिव्ह, ऑडिट एक्झिक्युटिव्ह, एक्सटर्नल ऑडिटर, डेटा प्रोसेसिंग ऑडिटर, मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह, इवन बँकिंगमध्ये पर्सनल रिलेशनशिप मॅनेजमेंट ऑफिसर, सिनियर असोसिएट, क्लेम्स मॅनेजर, आता भरपूर नावं आहेत, जसं एस्टिमेटर, फिनान्स कंट्रोल ऑफिसर, अशा MIS असिस्टंट, अजून 1-2 नावं सांगतो, GST एक्झिक्युटिव्ह, टॅक्स असिस्टंट, ही सर्व कॉमन रिक्वायरमेंट्स येतात. आता ह्या कॉमन एंट्री लेवल रिक्वायरमेंट्समध्ये ICAचा विद्यार्थी बिलकुल सेट होतो. का? कारण त्याने प्रॅक्टिकली हे सर्व ICAमध्ये केलेलं असतं आणि त्याला इनिशियल जी जॉब असते त्याला एक्सपिरियन्स नसतो. जसं मॅडम म्हणत होत्या आपली विद्यार्थिनी की एक्सपिरियन्स नसून सुद्धा 15,000 पर्यंतचा जॉब मिळतो. आणि जर
एक्सपिरियन्स नसेल ते इंटर्नशिपपासून सुद्धा सुरुवात करतात. काही विद्यार्थी फार डायनॅमिक असतात, कारण कॉलेजचा वेळ वाचवता वाचवता ते 4 तासाचं पार्ट टाईम इंटर्नशिप वगैरे सुरू करतात आणि ते केल्याने तो एक्सपिरियन्स काउंट होतो. तर 5-7 हजार रुपयामध्ये एक इंटर्नशिप, त्यानंतर 15,000चा जॉब असं करत असताना विशेष एंट्री लेवल कमी जरी असली तर 1-1.5 वर्षात त्यांची सॅलरी दुप्पट होते. दिस इज दॅट एक्सपिरियन्स जे आमच्याकडे आहे, जे आम्ही बघतो. अच्छा, पण हे सगळं एकत्र कसं शक्य झालं? आता हे सर्व एकत्र शक्य यामुळे झालं मॅडम, कारण मी मागील 22 वर्षापासून आमचा एकच उद्देश होता की प्लेसमेंट करायचं आहे. आमचे चेअरमॅन साहेबांनी जे चार्टर्ड अकाउंटंट आहे हे इन्स्टिट्यूट सुरू करण्याच्या मागील उद्देश हे होता की त्यांचे बाकीचे CA आणि ते स्वतः त्यांच्याकडे चांगली लोकं नव्हती, तर त्यांनी म्हणाली आपण लोकांना प्लेस करायचं आहे, त्यासाठी जेवढं गरजेचं तेवढं शिकवूया आणि त्यांना प्लेस करू. तर आधी प्लेसमेंट डिपार्टमेंट निर्माण केलं, त्यानंतर अकॅडमिक्स डिपार्टमेंट, आणि त्या हिशोबाने ही पूर्ण आम्ही संस्था सुरुवात केली त्याच्या मागे. अगदी सर, आपल्याला ही चर्चा अशीच पुढे न्यायची आहे, पण कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. अकाउंटिंग आणि फायनान्स आणि बँकिंग यामध्ये करिअरच्या 101 संधी याविषयी आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत आहेत करिअर मार्गदर्शक सुमित अरोरा सर. सर, ब्रेक आधी आपण बोलत होतात की आपल्या विद्यार्थ्यांची सॅलरी ही डबल होते, तर हे साधारण कसं तुम्हाला शक्य झालं? बिलकुल. आता इंडस्ट्रीमध्ये नॉर्मली दरवर्षी सॅलरी 10-15% वाढते, काही ठिकाणी 30% वाढते. हे एक नॉर्म आहे. पण अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्स या क्षेत्रामध्ये जसं कोविडमध्ये सुद्धा जेव्हा सर्व मार्केट कमी होतं, सर्वीकडे जॉब्स जात होत्या, आम्ही 70% आमचा टार्गेट प्लेसमेंटचा अचीव केला होता. कोविडमध्ये, लॉकडाऊनमध्ये असताना सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना तिथे नोकऱ्या मिळाल्या. आणि आम्ही जे ICAमध्ये शिकवतो त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अनुभव असल्यामुळे पण ते इंटरव्ह्यूमध्ये चेक होतं, पण काम जेव्हा बघतात एम्प्लॉयर तेव्हा त्याच कंपनीमध्ये त्यांना सॅलरी वाढ म्हणून देतात, किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये विथ दॅट 3-6 मंथ्स एक्सपिरियन्स, वर्षभराच्या एक्सपिरियन्समध्ये एक जंप मिळते. आणि आपल्याला कित्येक उदाहरणं असे मिळतील. जर आपल्याला याच लिस्टमध्ये कोणाला फोन करून विचारायचं असेल की स्टार्टिंग सॅलरी काय आणि पुढे किती झाली वगैरे सॅलरी, तर आम्ही मल्टिपल प्लेसमेंट्स विद्यार्थ्यांना देतो. एकदा नोकरी लावली की नमस्कार असं करत नाही. जोपर्यंत विद्यार्थ्याला आवश्यक आहे तोपर्यंत मी त्यांच्यासोबत काम करतो. एक ATJ कार्ड देतो त्यांना, एनी टाईम जॉब गॅरंटी कार्ड. आणि त्याच्यामुळे ते कोणत्याही सेंटरला जाऊन जॉबची रिक्वायरमेंट बघू शकतात, मागू शकतात आणि तिथे जाऊ शकतात. अगदी, म्हणजे आपण म्हणतो ना की फक्त शिक्षण नाही तर त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य वाट दाखवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि सर, आपलेच एक विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, अक्षय देशपांडे आपल्यासोबत आहेत. नमस्कार अक्षय. येस मॅम. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ICA बद्दलचा आपला जो अनुभव आहे तो सांगाल, आणि सध्याचा आपला जो पगार आहे त्याविषयीची माहिती द्याल, आणि आत्ता किती आहे पगार आपल्याला? जनरली मी ICA मार्च 2020 मध्ये जॉईन केलं इन कोविड सिच्युएशन मध्ये, आणि मी आता जनरली प्लेस डचे बँक मध्ये. स्टार्टिंग सॅलरी होती माझी 15,000, आणि मी इन लेस देन 4 मंथ्स मध्ये माझा त्यांनी परफॉर्मन्स बघितला आणि मग त्यांनी मला ॲब्झॉर्ब केलं. ॲब्झॉर्प्शन नंतर माझी सॅलरी आहे 39,000 करंटली प्लेस्ड इन डच ओनली. अच्छा, वा. म्हणजे लगेचच एक 4-1 महिन्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याची जी पात्रता आहे ते बघून त्यांनी लगेचच त्यांची सॅलरी सुद्धा वाढवलेली आहे. पण सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला असा पडतो की फक्त 50,000च्या पेक्षा कमी असलेल्याच नोकऱ्या आपण देता का? आता 50,000हून कमी सॅलरी रेंज ही इंडस्ट्रीने सेट केलेली आहे. स्टार्टिंग जॉब अकाउंट्स या क्षेत्रामध्ये 15-20 हजारपर्यंत बजेटमध्ये कंपनीचे असतात. 50,000 नसते, तर त्यांना आम्ही 50,000चा जॉब देऊ शकत नाही. पण हो, 2-5 वर्ष एक्सपिरियन्स नंतर विद्यार्थ्याला 50,000ची जॉब मिळते. माझ्याकडे एक लिस्ट आहे, जर तुम्ही त्या दाखवू शकत असाल तर. तिथे विद्यार्थ्याची जॉईनिंग सॅलरी किती आणि सध्याची सॅलरी किती हे तुम्हाला बघता येईल. एक अराउंड 14 विद्यार्थी आहेत आमचे जे महाराष्ट्र आणि आसपासचे आहेत, जे मागील 1-2-6 महिन्यात प्लेस झालेले आहेत. कोविड सिच्युएशनमध्ये असताना त्यांची सॅलरी 70,000 ते 1,00,000च्या मध्ये आहे. असे सुद्धा विद्यार्थी कोविड सिच्युएशन
इन्स्टिट्यूशनमध्ये जॉब मिळालेले आहे. का? कारण त्या कंपनीचं बजेट तेवढं आहे आणि तिथे तो विद्यार्थ्याला पोचवणं हे आमच्या प्लेसमेंटचं काम आणि आम्ही ते उपलब्ध करून दिलं त्यांना. अगदी. सर, ICAमध्ये असं काय वेगळेपण आहे की विद्यार्थ्यांनी याला ICAला प्राधान्य द्यावं? ICAचं विशेष पॉइंट आहे 99% प्रॅक्टिकल ट्रेनिंग, थिअरी नाही. या कोविडमध्ये सुद्धा आमचे क्लासेस ऑनलाईन झाल्यात आणि ऑनलाईनमध्ये आम्ही इथपर्यंत काम केलं की विद्यार्थ्यांना लॅपटॉप पोचवणं किंवा त्यांना PC उपलब्ध करून देणं ज्याच्याने ते घरी बसून प्रॅक्टिकल करू शकतील. आणि हेच नव्हे तर आमचे 9 सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहेत. 9 असे सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे. सिम्युलेशन म्हणजे आपण इन्कम टॅक्स भरत असाल तर इन्कम टॅक्सचा फॉर्म भरावा लागतो. आपले चार्टर्ड अकाउंटंट भरतात किंवा त्यांच्या खाली एक व्यक्ती बघतो, तो व्यक्ती ICAचा. आणि तो व्यक्ती CAकडे जाऊन ऑनलाईन काम कसं करायचं तिथे न करता आधी तो आमच्या सॉफ्टवेअरवर प्रॅक्टिस करतो. तर इन्कम टॅक्स, GST, वेगवेगळे अकाउंट्सचे जर्नल एंट्रीज याचे 9 सिम्युलेशन सॉफ्टवेअरवर तो काम करतो. त्याशिवाय आमचे 6 ऑनलाईन प्रोजेक्ट्स आहेत आणि एक 10,000 वेगळे जर्नल एंट्रीज करण्यासाठी एक आमचा प्लॅटफॉर्म आहे, त्याला मी जेट म्हणतो. तर हे सर्व आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून मिळतं. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळते प्लस मॉक इंटरव्ह्यूज. एका ॲक्च्युअल इंटरव्ह्यूला आधी रोल प्लेस जॉबचे इंटरव्ह्यूजचे आमचे विद्यार्थी करतात आणि जेव्हा तिथे जातात ते कॉन्फिडेंटली बोलतात. त्याच्यामुळे त्यांचा हा इम्प्रूव्हमेंट तिथे दिसतो. अगदी. सर, विद्यार्थी म्हटलं तर पुढे जेव्हा तो करिअरच्या वाटा चोखाळतो तेव्हा नोकरीची हमी असणं आवश्यक आहे आणि ICA ही नेहमी 100% नोकरीची हमी देते. तर हे कसं शक्य झालंय? बिलकुल. आता नोकरीची हमी देणे आणि नोकरी देणे याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक असा की आम्ही नोकरीची हमी फक्त अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्स या क्षेत्रामध्ये देतो. का? कारण ही एक कंटिन्युअस नो रिस्क इंडस्ट्री आहे. इथे कधीही कोणताही बिझनेस सुरू करा किंवा बंद करा तिथे अकाउंटंटची आवश्यकता असतेच. अकाउंट्स व्यक्ती पाहिजेच पाहिजे सुरू करण्याआधी आणि बंद केल्यानंतर सुद्धा. तर रिक्वायरमेंटच एवढ्या आहेत. जसं आम्ही म्हणतो आमच्याकडे 100 रिक्वायरमेंट्स दररोज येतात. तर आम्ही जर वर्षाच्या म्हटल्या तर 31,000 रिक्वायरमेंट्स असतात वर्षाच्या आणि आम्ही किती प्लेस करू शकतो? 6-7 हजार फक्त. कारण तेवढेच आम्ही विद्यार्थ्यांना ट्रेन करून तिथपर्यंत आम्ही पोहोचवू शकतो. तर आमच्याकडे रिक्वायरमेंटच 5 पटीने जास्त आहेत तर आम्हाला गॅरंटी द्यायला काही प्रॉब्लेम नाही. आणि एकदा का मल्टिपल टाइम्स आम्ही जो ATJ कार्ड देतो, जे मी आधी आपल्याला म्हटलं, तो ATJ कार्ड विद्यार्थ्याकडे असतो. तो आमच्या 120 सेंटर आणि 10 प्लेसमेंट ऑफिसेसमध्ये कुठेही जाऊन तो दाखवून तो जॉबची रिक्वायरमेंटची माग करू शकतो, घेऊ शकतो. अगदी सर, खूप महत्त्वाची आणि खूप छान माहिती तुम्ही देत आहात जी विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. मला एक महत्त्वाचा प्रश्न असा पडला आहे की सर, जर मला ICAमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर साधारण माझ्याकडे काय पात्रता असणं आवश्यक आहे आणि वयोमर्यादा वगैरे आहे का काही? बिलकुल. जर ICAमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक विशेष म्हणजे आपण 12वी पास जर असाल तर तुम्ही ICAमध्ये येऊ शकता, इन्क्वायरी करू शकता, विचारू शकता की आपल्याकडे काय काय कोर्सेस आहेत आणि तिथून तुमची सुरुवात करू शकता शिकायची. 12वी पास विद्यार्थी का? कारण ग्रॅज्युएशन करत असताना जो आपल्याकडे वेळ आहे, कॉलेज तुम्ही जाल नाही जाल, त्या 3 वर्षामध्ये जर तुम्ही आपली ट्रेनिंग करून घेतली आणि 2 वर्षाची इंटर्नशिप करून घेतली तर तुम्ही पास झाल्यानंतर तुमच्याकडे डिग्री असेल, डिग्रीसोबत तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल 2 वर्षाचं, प्लस एक 2-1 लाख रुपये तुमच्या खिशात असतील जर तुम्ही खर्च नाही केले तर. तेवढं तुम्ही करू शकता. तर 12वी पास विद्यार्थी, तो सायन्सचा असेल, आर्ट्सचा असेल, कॉमर्सचा असेल, कोणत्याही स्ट्रीमचा असेल, त्याला जर आपलं अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्स या 9 क्षेत्रामध्ये जिथे म्हटलं करिअर घडवायचं असेल तर ही इज मोस्ट वेलकम. आणि आता आमचं एक ग्रॅज्युएट एंट्रन्स टेस्ट म्हणून सुरू आहे जे ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे, जे 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेलं आहे. तिथे जर आपण सेंटरला आलात तर ग्रूमिंगचं एक स्पेशल वर्कशॉप आपल्याला मिळेल, त्याशिवाय आपल्याला स्कॉलरशिप मिळेल, त्याशिवाय आपल्याला कसं प्रिपरेशन करायचं हे सर्व आपल्याला शिकवलं जाईल. आणि आमचे जे प्लेसमेंट मेळा होतात त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं रेझ्युमे ॲक्च्युअल क्लायंट समोर देऊन फीडबॅक घेता येईल किंवा इंटरव्ह्यूही देता येईल. अगदी. त्यामुळे तुम्हाला पण सरांचं जर मार्गदर्शन हवं असेल तर आवर्जून आता सध्याचे नंबर्स फ्लॅश होत आहेत ते लिहून घ्या. त्याचप्रमाणे वेबसाईट आहे, व्हॉट्सॲप नंबरसुद्धा दिलेला आहे, त्यावर अवश्य संपर्क साधा. सर, जाता जाता पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच संदेश आहे की शिकत राहा, वाढत राहा आणि शिकून वाढून खुश राहा.
तर जर तुम्हाला करिअरमध्ये खुश राहायचं असेल तर तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमचे लाईक्स डिसलाईक्स काय आहेत त्या हिशोबाने निवडा. हे वेगवेगळे 9 करिअर दाखवण्याचं रिझनच असं, काही विद्यार्थ्यांना क्रॉस चेक करणं फार आवडतं, त्यांनी ऑडिट क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. काहींना पैसे फार आवडतात, त्यांनी फिनान्स क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. काहींना बिलकुल प्रोसिजर आणि सिस्टम आणि हे आवडत असेल त्यांनी बँकिंगमध्ये यायला पाहिजे. तर हे 9 वेगवेगळे जे पोर्टफोलिओ आहेत यासाठीच आहे की तुम्हाला कुठे काय करायची इच्छा आहे त्या हिशोबाने निवडा. खुश राहा, वाढत राहा. का? कारण तुम्ही जर शिकत राहाल, वाढत राहाल तेव्हाच ग्रोथ होईल ना. तुमचे ॲस्पिरेशन्स जे आहेत, तुमचे जे ड्रीम्स आहेत तेव्हाच तुम्ही अचीव करू शकाल. आणि पॅरेंट्स, तुम्ही मुलांसाठी काय काय नाही करत लहानपणापासून, ट्युशन लावता, बेस्ट कॉलेज सर्व करता, पण जर तुम्ही आता विद्यार्थ्यांना थोडीशी अजून मदत केली, सपोर्ट केलं तर तो भरपूर पुढे जाईल, तुमच्याहून सुद्धा पुढे जाईल. अगदी, त्यामुळे खूप महत्त्वाचा कानमंत्र सरांनी दिलेला आहे, तो आवर्जून लक्षात घ्या. आणि सर, इथे येऊन आपण खूप उत्तम मार्गदर्शन केलं आम्हाला, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले आभार मानते. थँक्यू मॅम. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.